एक नंबर. नमस्कार. आज बनवतो आम्ही पनीर चिल्ली. आता पहिलं पनीर घेतलंय, पनीर कापून घेतो. हे आता ग्रेव्ही टाईप बनवलंय पातळ. कॉर्नफ्लॉवर आणि मैदा थोडा मिक्स करून घेतलाय. त्याच्यामधून पनीर डुबवायचं आहे. असा एक एक पीस पनीर डुबून असं तेल गरम झालंय, तेलामध्ये सोडायचं. तेलामध्ये सोडायचं सगळं. पनीर फ्राय झाला आहे, एकदम कडक झालाय. आता याची आपण चिल्ली बनवू. सामान त्याचं दाखवते. गॅसला पहिले लायटर मारून देऊया. चला पहिलं तेल टाकून घेऊया कढईमध्ये. चांगलं फिरवूया म्हणजे कढईला चिपकणार नाही. अद्रक लसूण मिरची. लसूण टाकूया पहिले, नंतर अद्रक टाकू, नंतर मिरची टाकू. नंतर मिरची टाकली, थोडं परतून घेऊया. परतून घेतलं व्यवस्थित. लसूण जरा फ्राय होऊ देत. लसूण फ्राय झाली, थोडा कांदा टाकूया बारीक चिरलेला. थोडी शिमला मिरची चांगली फ्राय करून घेऊया व्यवस्थित. फ्राय झाली शिमला मिरची, चांगली व्यवस्थित परतून घेऊ शिमला मिरची परतून घेतली. थोडं चवीनुसार मीठ टाकला, अजिनो टाकला. आणखीन थोडा सोया सॉस टाकू. सोया झाला, थोडा चिल्ली टाकू. चिल्ली टाकला, थोडं परतून घेऊ व्यवस्थित. त्याला लागू देत, चांगलं फ्राय होऊ देत. तर चिल्ली फ्राय झाली आहे, चांगली कडक झाली आहे. आता चिल्ली टाकू त्याला, पनीर चिल्ली. पनीर तेलामध्ये तळून घेतलेलेच आहे, ते टाकू आता व्यवस्थित. गॅस थोडा स्लो केला, कारण फास्ट केलं तर जळेल म्हणून तर स्लो केला गॅस थोडासा. थोडं परतू व्यवस्थित. परतल्याच्या नंतर आता थोडं दही टाकू. दही चवीपुरती दही टाकू. मग दह्याने थोडी टेस्ट वेगळी लागते, खट्टा मिठ्ठा अशी लागते दह्याने. थोडा कांदा पत्ता टाकला, थोडं परतून घेतलं आहे व्यवस्थित. परतलं की चिपकत नाही म्हणून परतून घेतलं आहे. अशी प्रकारची पनीर चिल्ली तयार झाली आपली. हाय, आता पनीर चिल्ली बनवली आहे, झाली पनीर चिल्ली तयार. त्याची टेस्ट करून बघू कशी झाली ती. एक नंबर.